छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा उमेदवाराची संपूर्ण महाराष्ट्राला चिंता लागलेली होती। उमेदवार कधी जाहीर होईल या संदर्भात प्रत्येकजण प्रश्न विचारत होता। मात्र काल उमेदवारी जाहीर झालेली आहे। संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उशिरा का होईना पण दणकट उमेदवार दिलाय। दणकट आणि जिंकणारा उमेदवार शिंदे साहेबांनी दिलेला आहे, महायुतीने दिलेला आहे। ज्या व्यक्तीनं शिवसेनेच्या स्थापनेपासून हाल अपेष्टा सहन करत झेंडे लावत मंत्रिपदापर्यंत जे पोहोचलेले आहेत आणि शिवसैनिकांमध्ये एक सर्वसामान्य नेता म्हणून ज्यांची प्रतिमा आहे आणि जे अतिशय नम्रपणाने ह्या संपूर्ण परिसरामध्ये वावरतात, त्यांचा विजय निश्चित होण्यासाठी कदाचित वेळ लागला असेल, परंतु संदीपान मामा ह्या ठिकाणी फार मोठ्या मताधिक्यानं जिंकतील याची त्यांचा एक सहकारी म्हणून मला पूर्ण खात्री आहे। कशा पद्धतीने पुढची प्रचाराची रणनीती असेल, कारण तुम्ही संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट एक साधारण तासभर बोलतही बसला होतात, नियोजनाचाही त्यात भाग असेल। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। खरं तर हा काही नियोजित दौरा नव्हता। मी हिंगोलीला जाताना फ्युएलिंगसाठी हेलिकॉप्टर इथं थांबलेला आहे म्हणून मी थांबलो, परंतु ज्या पद्धतीनं संदीपान मामा असतील किंवा आमचे संजय शिरसाट साहेब असतील, आमचे सगळे महायुतीचे आमदार असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे, मला वाटतं की फार मोठं मताधिक्य हे महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे भुमरे साहेबांना असेल आणि एक सर्वसामान्य लोकांचा नेता म्हणून माननीय भुमरे साहेब हे लोकसभेमध्ये जातील आणि देशाच्या लोकसभेमध्ये छत्रपती संभाजीनगरचं नेतृत्व करतील। इकडे तुमचे साधारणपणे 5 आमदार आहेत। वर्षानुवर्ष शिवसेनेकडे राहिलेला मतदारसंघ आहे, मात्र आता शिवसेनेत फूट झालेली आहे। चंद्रकांत खैरे समोर आहेत, जे 4 वेळा खासदार होते। भुमरे साहेब पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहिलेत। तुमच्या कशा जमेच्या बाजू आहेत? सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आमची शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर काँग्रेसशी हात मिळवणी न केलेली शिवसेना आहे आणि धनुष्यबाण निशाणी आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे विजय निश्चित आहे। आणि मी तुम्हाला काही फॅक्टर सांगितले की आमचे 5 आमदार आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा संपर्क आहे, जनसामान्यांमध्ये भुमरे साहेबांची प्रतिमा चांगली आहे। मी जसं सांगितलं की हाल अपेष्टा करत शिवसेना वाढवलेला हा शिवसैनिक आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिकाला मोठं करणं ही जी काय वंदनीय बाळासाहेबांची संकल्पना होती, ती आज एकनाथ शिंदे साहेबांच्या हातातनं घडते, याचं आम्हाला मानसिक समाधान आहे। तुमचं सहकारी आहे भाजप, तर भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ते म्हणतात की नालायकपणाचा जर सर्वे केला तर उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये पहिला येतील। आता भाजपच्या सर्वेमध्ये नक्की काय आहे हे बावनकुळे साहेबांनी मला सांगितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या सर्वेमध्ये असं काही त्यांना सापडलं असेल म्हणून ते बोलले असतील। देवेंद्र फडणवीसांबद्दल संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे सिनियर मंत्री असताना सुद्धा अमित शहाचं आणि मोदींचं काहीतरी बिनसलं असावं, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेले एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करावं लागतंय। रोज सकाळी मला असं वाटतं काहीतरी नरेटिव्ह सेट करणं, निगेटिव्ह बोलणं, आता हे तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे। तुम्ही अनेक लोक ते मनावर घेता, परंतु महाराष्ट्रातली जनता काही मनावर घेत नाही। महाराष्ट्राच्या जनतेला काही पडलेलं पण नाही। महाराष्ट्राची जनता सध्या डायरेक्ट दुपारनंतर टी व्ही ऑन करते, त्याच्यामुळे ते काय बोलतात, कशासाठी बोलतात, त्याच्याबद्दलचं कारण काय आहे, कारण जी व्यक्ती माननीय नरेंद्र मोदी साहेबांना जगामध्ये पर्याय नाही आहे, नरेंद्र मोदी साहेबांसारखं उत्तुंग नेतृत्व होऊ शकत नाही अशी 4 वर्षापूर्वी भाषणं करायची, त्यांना असं काय झालं आहे म्हणून ते नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतायत, हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे। परंतु कोणीही किती बोललं आणि कोणीही किती पत्रकार परिषदा घेतल्या, कोणी कोणालाही नालायक म्हटलं किंवा शिवीगाळ केली, तरीसुद्धा महायुतीचे नरेंद्र मोदी 4 तारखेला पंतप्रधान होणार आहेत। शेवटचा प्रश्न, भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडून 45 पार जाणार असा दावा केला जातोय, शिंदेगड शिवसेना किती पार असेल? 45 पार करत असताना जे ॲव्हरेज प्रत्येक पक्षाचं असेल त्याच्यामध्ये आमची शिवसेना असेल, शिंदेसाहेबांची शिवसेना असेल आणि वंदनीय बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले खासदार हे लोकसभेमध्ये सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्यासाठी दिल्लीमध्ये जातील। तर हे होते उदय सामंत। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।